नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पानशेत धरण फुटीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणेकरांच्या हृदयात जाग्या झाल्या थरारक आठवणी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार सुरेश कलमाडी निर्दोष असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांचं प्रतिपादन। श्रीराम पुजारी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने पु ल देशपांडे बहुरूपी सन्मान यावर्षी विख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांना जाहीर। पानशेत धरणफुटीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणेकरांच्या हृदयात गतकाळातील थरारक आठवणी जाग्या झाल्या। शनिवार दिनांक 12 जुलै 1961 पुणेकरांसाठी काळा दिवस ठरला। या दिवशी पानशेत धरण फुटल्यामुळे जलप्रलय झाला होता। कित्येक जण वाहून गेले, घरेदारे वाहून गेली, वाट मिळेल तिकडे आणि प्रसंगी वाट करून पाण्याने पुण्यावर कब्जा केला। या प्रलयाने होत्याचे नव्हते झाले। आयुष्यभर खपून उभा केलेला संसार जमीनदोस्त होताना वाहून जाताना पाहण्याची वेळ कित्येकांवर आली। कित्येकांच्या हृदयात या थरारक आठवणी आजही तशाच ताज्या आहेत। एखादी घटना एखादा इतिहास आणि भूगोलही बदलते असे उदाहरण क्वचितच आढळून येते, परंतु पानशेतचा पूर ही अशीच घटना ठरली आहे। ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली त्या दिवसा खालोखालच पानशेतचे धरण फुटणे ही घटनाही तितकीच महत्त्वाची ठरली। 12 जुलैला झालेल्या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत। पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्याची ओळख देशामध्ये वाड्यांचे शहर म्हणून होती, मात्र या वाड्याच्या शहराला आणि संस्कृतीला पानशेत धरण फुटीने ग्रहणच लागले। हा दिवस पुणेकरांसाठी काळाकुट्ट दिवस मानला जातो। वास्तविक पाणी साठवण्याची घाई करण्यात आल्यानेच हे धरण फुटले अशी चर्चा दरम्यानच्या काळात झाली। जुलैचाच महिना असल्याने पावसाचा जोरही होता। या पावसाचे पाणी पानशेत धरणात अडवण्यात आले। पाणी साठवल्याने या धरणाच्या भिंतींना चिरा पडल्या। जसजसे पाणी वाढत गेले तसतशा चिरा वाढत गेल्या। त्यानंतर मात्र सगळ्यांचीच पाचावर धारण बसली। रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धरणाची भिंत अधिकच खचली। लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, परंतु त्यांचे हे प्रयत्न अपुरेच ठरले। पहाटेच्या सुमारास धरण फुटल्याची वार्ता पुणेकरांना मिळाली। नदीमधून येणारे पाणी पाहण्यासाठी संभाजी पुलावर बरीच गर्दी जमली। सर्वजण पुलावरून वाहणारे पुराचे लोंढे बघत होते। पाणी पुलाच्या अवघ्या 5 फुटांवर खाली आले होते। पाहता पाहता अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते। तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली। पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती। घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे वाहून जात होती। शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेठाही पाण्याखाली होत्या। संभाजी पुलाच्याही फक्त कमानीच शिल्लक राहिल्या होत्या। या पाण्याच्या प्रलयाने पुणेकरांचे जीवन साफ झाले, तर त्याच दरम्यान चोरट्यांनी सर्व वस्तू साफ केल्या। चोरट्यांनी पानशेत बरोबरच खडकवासला धरणही फुटले आहे अशी अफवा उठवली। या माहितीने लोक हातात जे मिळेल ते घेऊन पळू लागले। कोणी पर्वतीवर गेले, कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले। घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत। या धरणफुटीत शहरातील 88,239 तर ग्रामीण भागातील 6,837 नागरिकांना झळ सोसावी लागली। या प्रलयामध्ये 4,421 तर ग्रामीण भागातील 632 नागरिक आपले घर गमावून केवळ अंगावरच्या कपड्यांनिशी रस्त्यावर आले होते। अशा परिस्थितीत तत्कालीन सरकारने धरणग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली। या यंत्रणेने पूरग्रस्तांना 9 नव्या वसाहती उभारून दिल्या। काहींना ओटे बांधून दिले, काहींना 99 वर्षांच्या करारावर घरे दिली। परंतु पूरग्रस्तांना मदत करताना शासनाने 2 महत्त्वाच्या चुकाही केल्या। यामध्ये ज्यांना घरे देण्यात आली ती खरीच पूरग्रस्त आहेत का याची शहानिशा केली गेली नाही, आणि जी खरीच पूरग्रस्त आहेत ते मात्र तसेच राहिले। आणि दुसरी चूक म्हणजे ज्यांना सरकारने छते दिली त्यांच्या नावावर घरे करण्याची किमया त्यांनी दाखवलीच नाही। सरकारच्या वतीने झालेल्या 2 चुकांची दुरुस्ती अद्यापही 50 वर्षांनंतर सुधारण्यात आलेली नाही। सन 1961च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या 6 लाख होती। तीच लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 38 लाख झाली आहे। पानशेतचा पूर हीच या सगळ्याची सुरुवात होती, म्हणूनच त्याला पुण्याच्या समाज जीवनामध्ये वेगळे महत्त्व आहे। पानशेत नंतर पुण्यातील उद्योगधंदा जोमाने वाढला। ज्या शहरांनी आपली वाडा संस्कृती गमावली त्याच शहराचा आज चहूबाजूने विस्तार झाला आहे। याच पानशेतच्या पाण्याचा पुणेकर प्रत्येक ठिकाणी वापर करीत आहेत। पानशेत आत्मा तर पुणेकर त्याचे शरीर आहे। म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून पानशेत आणि पुणेकर एकमेकांच्या साथीनेच विकासाच्या वाटेवरून वाटचाल करीत आहेत।
पुण्याची झालेली प्रगती ही वास्तविक पाहता पानशेत धरणामुळेच झाली आहे, हे पुणेकर कदापिही विसरणार नाहीत. येत्या 12 जुलैला पानशेतला 50 वर्ष होत आहेत. याच्या आधी पुण्यावर ज्या आपत्ती आल्या होत्या त्या निजामांनी एकदा पुणे जाळलं होतं, होळकरांनी एकदा पुण्यावर स्वारी केली होती. पानिपत ही मोठी आपत्ती होती 1761 साली. त्यानंतर प्लेग ही मोठी आपत्ती आली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळी, काही तासात होत्याचं नव्हतं करणारी आपत्ती जी होती ती पानशेतची आपत्ती होती. 1957 साली ऑक्टोबर महिन्यात पानशेतचं काम चालू झालं. ते 5 वर्षांनी होणं अपेक्षित होतं. पण त्यावेळेच्या नोंदी आणि त्यावेळेची जुनी लोक असं सांगतात की येणाऱ्या इलेक्शनची काँग्रेसला घाई झाली आणि त्यांनी ते धरण घाईघाईत पूर्ण करायचं ठरवलं. त्यानुसार जून महिन्यामध्ये धरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामी त्याच वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे धरणात खूप पाणीसाठा साठला होता. त्यातच सोसायट्याचा वारा आदल्या काही दिवसात सुटला आणि आधी 12 जुलैच्या आधी 1-2 दिवस जे पाणी झिरपत होतं त्याचं या मोठा पाणीसाठा, अर्धवट कच्चं बांधकाम आणि सोसाट्याच्या वाऱ्याने येणाऱ्या लाटा यांनी 12 जुलैला ते धरण फुटण्यामध्ये त्याची परिणिती झाली. ते धरण जे होतं ते मातीचं आणि खडकवासल्याच्या तिप्पट होतं आणि तो सगळा पाणीसाठा खडकवासल्याला आला. खडकवासला साधारण तिथनं एक 15 किलोमीटर आहे. त्या धक्क्याने खडकवासल्याच्या 100 फूट भिंतीचे तुकडे झाले आणि ते 300 फूट लांब फेकले गेले. म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता ते किती पाणी होतं. 7:10ला जे धरण फुटलं त्याचं पाणी पुण्यात यायला लागलं होतं. पण पुणेकरांना कल्पना आली नाही हे काय आहे आणि ते नेहमीप्रमाणे लकडी पुलावर किंवा इतर पुलांवर पाणी बघायला जमले. 12च्या सुमारास जेव्हा पुलावरनं पाणी जायला लागलं तेव्हा लोकांना अंदाज आला की आता हे काय होणार आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि कळायच्या आत नदीचं पाणी नदीच्या पात्रापासून दोन्ही बाजूला 1-1 किलोमीटर पसरलं. हे पाणी आणि पाण्याचा वेग इतका मोठा होता की त्यांनी मार्गात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्या इमारती असतील, गुरं असतील, वाहनं असतील किंवा अजून काही असेल, ते सगळं आपल्याबरोबर वाहून न्यायला सुरुवात केली. या टप्प्यातली जवळजवळ सगळी घरं पडली, काही मंदिरं पडली. होत्याचं नव्हतं झालं. लोकांनी पैपई करून जमवलेले संसार असतील किंवा काही जणांची पिढीजात घरं असतील, ती सगळी काही तासामध्ये वाहून गेली. 8 वाजता हा जो जलप्रलय चालू झाला, दुपारी 4च्या सुमारास पाणी ओसरायला लागलं आणि 9 वाजता पुनश्च ते नदी पात्रामध्ये गेलं होतं. आणि या काळात निम्म्याहून जास्त पूर्ण होत्याचं नव्हतं झालं होतं. उरला होता तो फक्त गाळ उरला होता. वीज पुरवठा बंद पडला. धरणं फुटल्यामुळे पाणी नाहीत, घरं वाहून गेलेली. त्यात बुधवार ही अमावस्या होती 12 जुलै. त्यामुळे अन्न नाही, पाणी नाही, वीज नाही, निवारा नाही. जे होतं ते सगळं निघून गेलं होतं आणि लोक नेसत्या वस्त्रानिशी रस्त्यावर आले होते. आणि उद्या काय ही आपत्ती सगळ्यांना भेडसावत होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार सुरेश कलमाडी निर्दोष असल्याचे प्रतिपादन काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त दिग्विजय सिंग पंढरपूर येथे गेले होते. तेथून ते पुण्यातील काँग्रेस भवनात आले. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी भाषण केले. यावेळी दिग्विजय सिंग म्हणाले, भाजप आणि शिवसेना हे पक्ष राज्यघटना बदलू पाहत आहेत. अशा पक्षांबरोबर रामदास आठवले गेले. त्यांच्या निर्णयाची मी निंदा करतो. ज्यांनी केवळ दंगे केले, सांप्रदायिक वाद उत्पन्न केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात काम केले, त्यांच्याबरोबर आठवले गेलेच कसे, असा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षावरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. हा पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष आहे, पण कोणावरही कारवाई न करता भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे कामच पक्षाने केले आहे, असे सांगून ते म्हणाले की फेसबुकसह मी सर्वत्र शिव्यांचाच धनी झालो आहे, कारण मी नेहमीच खरे बोलतो आणि तसे बोलायला मी कधीच घाबरत नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आला आहे. माहिती अधिकाराचा कायदाही काँग्रेसनेच या देशात आणला आणि त्या कायद्यामुळे अनेक मोठे घोटाळे उघडकीस आले. अशा अनेक प्रकरणांमध्ये जे दोषी आढळले अशा कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसने कारवाई देखील केली आहे. अशा कारवाया करताना पक्ष कधीही कचरलेला नाही. अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात आणि कलमाडी यांनाही दोषी ठरवण्यात आले याचे दुःख वाटते. मात्र हे दोघेही निर्दोष आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही दिग्विजय सिंग यांनी सांगितले. एखाद्यावर आरोपपत्र दाखल झाले आणि त्यानंतर तपास पूर्ण झाला असेल तर त्याला तुरुंगात ठेवण्यात काहीच औचित्य नाही, हे न्यायपालिकेने देखील लक्षात घेतले
घेतले पाहिजे, त्यामुळे कलमाडी यांना जामीन द्यायला काहीच हरकत नाही असे मतही दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. निवडणुका तोंडावर आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्यात अजूनही काही वादविवाद आहेत, परंतु अशा वादामुळे इतर पक्ष महाराष्ट्रात मजबूत होतील हे लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. हाजी मक्के शाह मशिदीवरील बांधकामाची स्थगिती त्वरित उठवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी प्रणीत शांती दल आणि हाजी मक्के शाह मस्जिद ट्रस्टच्या वतीने हाजी मक्के शाह मशिदीच्या पुनर्निर्माणाची स्थगिती उठवून त्या जागी मशीद बांधण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती शांती दलाचे कार्यवाहक अनवर शेख यांनी दिली. यावेळी युक्रांदचे राज्य संघटक विकास लवांडे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, हाजी मक्के शाह मस्जिदचे विश्वस्त साजिद शेख, युक्रांद पुणे शहर अध्यक्ष आतिक शेख आणि कार्यवाहक युक्रांद संदीप बर्वे, युक्रांद पुणे शहर सेक्रेटरी सचिन थिटे उपस्थित होते. मशीदचे धरण फुटून 50 वर्षे पूर्ण झाली. त्या पुरात अनेक वास्तू उद्ध्वस्त झाल्या. त्यापैकी डेक्कन जिमखाना परिसरातील संभाजी पुला शेजारी हाजी मक्के शाह मशीद 500च्या महापुरात वाहून गेली. पुरानंतर मशीद बांधण्यासाठी पुणे मनपाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला. महानगरपालिका, न्यायालय, शासन यांच्याकडून बांधकामाची परवानगी मिळाली होती, परंतु मशिदीच्या बांधकामाची परवानगी दिल्यास जातीय तणाव निर्माण होईल असे पत्र पोलिसांना मिळाल्यावर शासनाच्या गृह खात्याने बांधकाम थांबवण्यास सांगितले. त्यामुळे या मशिदीचे पुनर्वसन झाले नाही. ते पुनर्वसन होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अनवर शेख म्हणाले, मशिदीच्या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दरवर्षी माऊली आणि जगद्गुरू तुकोबा रायांच्या पालख्यांचे मनपूर्वक स्वागत केले जाते. तसेच गणपती विसर्जनाच्या वेळीही सहकार्य केले जाते. कायद्याच्या चौकटीत राहून शासनाच्या कानावर आपले गाराणे घालण्यासाठी हे आंदोलन केल्याचे युक्रांद पुणे शहर अध्यक्ष अनवर शेख यांनी सांगितले. यावर्षीचा पु ल देशपांडे बहुरूपी सन्मान विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार 18 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रतिष्ठानचे अध्यक्ष जस्टिन उमेश लाळीत आणि उपाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात देण्यात येणार आहे, अशी माहिती राम कोल्हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर किशोर बिंगारे आणि शेखर गोडबोले उपस्थित होते. यावेळी कोल्हटकर म्हणाले, या पुरस्काराचे स्वरूप 15,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे आहे. कैलासवासी श्रीराम पुजारी आणि कैलासवासी पु ल देशपांडे यांच्या प्रेमापोटी उस्तादजींनी हा पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य करून प्रतिष्ठानची उंची वाढवली आहे, असेही कोल्हटकर यांनी सांगितले. या सन्मान वितरणानंतर उस्ताद झाकीर हुसेन यांची पंडित योगेश समसी हे प्रगट मुलाखत घेणार आहेत. उस्तादजींचे तबलावादनाचे अनेक कार्यक्रम पुण्यात झाले आहेत, परंतु त्यांचे संगीताबद्दलचे विचार आणि जडणघडण अशा प्रगट मुलाखतीतून प्रथमच पुणेकर रसिकांना ऐकायला मिळणार आहे, असेही कोल्हटकर यांनी सांगितले. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जीवनाच्या वेध घेणाऱ्या डीव्हीडीचे सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अभिनव कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन सर्वा योगेश सोमण. आषाढी एकादशी निमित्त आनंद डोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवल्या आणि 13 दिवसांनी त्या तरल्या. या 13 दिवसातील तुकाराम बुवांचा आणि आवडीचा घडलेला संवाद म्हणजे आनंद डोह ही कलाकृती. ही कलाकृती रसिकांना एक वेगळी अनुभूती देणारी ठरते. श्री तुकाराम महाराजांचे विचार, जीवनातील नाट्य योगेश सोमण यांनी प्रभावीपणे मांडले आहे. यावेळी आनंद डोह पुरस्काराचे वितरण सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेस प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रकाश यादव यांनी स्वीकारला. यावेळी बोलताना रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर म्हणाले, आनंद डोहचे प्रयोग संस्कारक्षम आहेत. बदलत्या काळात सोमण यांनी उत्तम कलाकृती उभी केली आहे. तुकोबा रायांचे विचार जीवनात अंमलात आणावेत असेही त्यांनी सांगितले. फडणीस उद्योग समूहाच्या अनुराधा फडणीस आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंतीभाई शहा, विवेक वाघ, भाग्येश रानडे यांचा सत्कार करण्यात आला, तर अरविंद पारखी यांनी स्वागत केले.